नमस्कार मित्रांनो अँड व्हेरी गुड मॉर्निंग. तर आज माझी सकाळ ना किचनमधून होतीये कारण मी आज काहीतरी स्पेशल बनवतीये. येस, मी हे अवोकाडो ब्लिंकिटवरून मागवलंय. तर मी आज बनवते अवोकाडो टोस्ट. ही रेसिपी मी फर्स्ट टाइम ट्राय करतेय आणि त्यामुळे मला माहित नाही हे नक्की कसं लागतं आणि कसं टेस्ट करतं. तर सगळ्यात आधी मी हे कट करून घेतले आणि त्याचं जी बी आहे ना ती एकदम इझिली निघाली आणि याचा आउटर लेअर पण एकदम इझिली निघतंय आणि आतलं जे फ्लेश आहे ना ते एकदम बटरी आणि क्रीमी आहे. तर ॲज पर माय नॉलेज याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी टाकायच्या असतात त्या सगळ्या मी इथे चिरून घेतलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी मी आता एका बाउलमध्ये ट्रान्सफर करतेय अँड देन आपण याला आता मिक्स करून घेऊया. आणि मी आता याच्यामध्ये टाकतेय सॉल्ट आणि ब्लॅक पेपर कारण ह्याला मग थोडंसं चव येईल कारण मी रॉ ॲवोकाडो खाल्लं ते काही बिलकुल पण टेस्टी नाही लागलं मला. इथे माझ्याकडून ना खूप मोठी चुकी होते, म्हणजे मला हे मिक्स करायला फोक यूज करायला हवं होतं जे की मी केलं नाही आणि प्लस मी हे खूप मिक्स केलं जेणेकरून हे खूप पातळ झालं. थोडंसं टेक्स्चर ठेवायला हवं होतं पण इट्स ओके, नेक्स्ट टाइम और अच्छे से बनाएंगे. तर आता मी याच्यामध्ये टाकते लिंबू जेणेकरून याला थोडा खट्टा पण येईल आणि त्यानंतर मी जे ब्रेड आहे त्याला दोन्ही साईडने बटर लावून घेते आणि थोडंसं टोस्ट करते म्हणजे एक थोडंसं क्रिस्पी पण वाटेल हे. तर याच्यावर आता मी लावते अवोकाडो आणि ते व्हेजिटेबल्सचं मिक्सचर. एका साईडलाच लावणार आहे आणि एकदम थिक लेअर लावणार आहे मी याच्यावर आणि वरून एक प्लेन ब्रेड ठेवणार आहे, लाईक सँडविच सारखं करून खाणार आहे. तर चला लगेच टेस्ट करून बघूया हे नक्की कसं लागतंय. आणि आय कांट बिलीव्ह की म्हणजे मला वाटलं नव्हतं की हे एवढं छान लागेल कारण मी जेव्हा रॉ खाल्लं होतं तेव्हा ते मला बिलकुल नाही आवडलं, पण त्याच्यामध्ये थोडे मसाले वगैरे मिक्स केल्यावर खूप छान लागते. आणि इथे माझी मम्मी मला सांगते की पटकनावर ऑफिसला पण जायचं आहे. तर नाश्ता करून झाल्यावर मी पटकन रेडी झाले ऑफिसला जाण्यासाठी आणि आज मला रस्त्यावर इतकी ट्रॅफिक लागली आहे ना, या ट्रॅफिकमध्ये जवळपास माझा अर्धा तास एक्स्ट्रा गेलेला आहे.